तणामध्ये ठेवून होतं, तणामध्ये टाकून वाटावर नाही काही नाही. आणि एका कडावर होतो, त्याचा हात मोडून होता, कुऱ्हाडीचा घाव डोक्याले होता. यानं मले म्हणे तोडून टाकतो, त्या पोराले मारलं 2-3 डाव माझ्या पोराले, यानं देवापाशी येऊ नको म्हणून. यायनं एकी करून मारले 2-4 जण मिळू. गुलाब, गजानन, ते बाईसुद्धा सांगे न पुन्हा ह्या त्याचा माणूस तोडतो म्हणे कुऱ्हाडीनं. दुसरा देवीदास सालेकार हिरामन, तो बी म्हणे मारतो म्हणे. यायले महावारात नेऊन तणामध्ये नेऊन ठेवला. त्याचा मग मला सापडला मंगळवाऱ्या दिवशी. तेव्हा जिकडे तिकडे पाटलाकडे गेलो तर हात लावायचा नाही, तर नाही लावत म्हणलं. पोस्टमार्टम झाल्यावर हात लावला. मग तो सांगायला लागला का बा आम्ही पोस्टमार्टमची रिपोर्ट देतपर्यंत तुमच्या पोराचं काहीच करू शकत नाही. कोणा पाटलाने म्हणलं न जमदार पोलिसानं म्हणलं का आम्ही त्यावरी काही करू शकत नाही, असे ते दोघंही बोलले. मी म्हणलं अरे मारून आहे, याचा एका कडावर ठेवून आहे, याला मारून आणून ठेवला बा यायनं लोकाईनं. नाही ते रिपोर्ट नाही, पोस्टमार्टम येईन तर आम्ही त्याची चौकशी करू, तोवरी आम्ही चौकशी काही करू शकत नाही, असं म्हणलं म्या त्याईनं. रिपोर्ट द्यायला चालू होतो. घेतली रिपोर्ट. एस पी म्हणे उद्या पाठवून द्या म्हणून सांगितलं म्हणे ठाण्याले. माझी मागणी आहे का यायनं मारून टाकलेलं आहे, 2-4 डाव मारलं बा यायला अटक करा. नाही कोणाला अटक काही झाली नाही अद्याप. त्याने विचारलंही नाही मले, म्हणे तवरी मी पोस्टमार्टम येतपर्यंत काही आम्ही चौकशा करत नाही. मी 2-4 डाव सरकारी दवाखान्यात गेलो पोस्टमार्टम मागाले, तर ते म्हणे नाही येऊ शकत म्हणे, आम्ही काही देऊ शकत नाही. मोठे माणसं त्याच्या हाताखाली आहे.